ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स कॅफे स्टाईल पास्ता आपला बनवून तयार आहे, क्रीमी आहे, बघू शकता। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे। तर आज चव्हाण किचन मध्ये आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तर चला तर मग आता व्हाईट सॉस पास्त्याला लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते। तर आता इथे मी पास्त्याला बघा एक अशी शिमला मिरची कापून घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे बारीक एक चिरून, मक्या घेतलेल्या आहे उकडून, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, रेड चिली पेस्ट घेतलेला आहे, ऑरेगनो घेतलेला आहे आणि एक चम्मच मोठा असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकतात। तर मी इथं हेल्दी बनवायचं म्हणून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथं एक वाटी मी पास्ता घेतलेला आहे। तर ही गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे। तुम्ही गव्हाच्या पास्त्याऐवजी तुम्ही मैदा जरी घेतलं तरी चालेल, पण मी इथं हेल्दी बनवणार आहे म्हणून मी इथं गव्हाच्या पिठाचा पास्ता घेतलेला आहे। त्याच्यानंतर 1 कप मोठं सॉससाठी दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ही 2 चीज स्लाइस घेतलेले आहेत आणि बटर घेतलेलं आहे। तर हे झालं सर्व साहित्य पास्त्याचं। तर आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर पास्ता उकडून घ्यायचा। तर आम्ही पास्ता उकडून घेते, कढई ठेवते, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर कढईमध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं, कारण जेणेकरून आपला पास्ता त्याच्यात बुडला जाईल म्हणून असं भरपूर पाणी वतायचं। तर ह्याला चांगली आपण उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पास्ता चांगला असा उकळून घ्यायचा। तर आणखीन तुम्हाला जर कुठल्या पास्त्याची रेसिपी हवी असते तर मला नक्की कमेंट करून सांगा। आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे, तर ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्याच्या नंतर याला चांगली एक खळखळून अशी उकळी येऊन द्यायची। बघा आता आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। तर त्या पाण्यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा। तर आपल्याला ना असा उकळत्या पाण्यामध्ये पास्ता शिजवून घ्यायचा आणि जसं आपण म्हणजे जर आपल्याला उकळत्या पाण्यात नाही शिजवलं तर आपला पास्ता असा चिकट होतो। त्यामुळे आपल्याला असा खळखळून उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा। जसे आपण बिर्याणीला तांदूळ शिजवतो ना, तसंच अगदी शिजवून घ्यायचं आणि ह्याला कमीत कमी 80% शिजवून घ्यायचा, म्हणजे आपला पास्ता चिकट होत नाहीये। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा आता आपला पास्ता शिजलेला आहे। तर आपला पास्ता शिजलेला कसा ओळखायचा, की जसा बिर्याणीला आपण तांदळाचा तुकडा होतो ना, तसा आपण बघायचा आता ह्याचा तुकडा होतोय कधी। तर हे बघा आता ह्याचा तुकडा होतोय म्हणजे आपला पास्ता शिजलेला आहे। तर आता ह्याला आपण काढून घेऊया। तर लक्षात ठेवायचं की आपल्याला पास्ता जास्त शिजवून द्यायचा नाहीये, नाहीतर मग चिकट होतो। तर हे बघा आता आपलाही काढून घेतलेला आहे, असं एकदम म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे पास्ता, छान असा शिजलेला आहे, चिकट वगैरे झालेला नाही, बघू शकता छानपैकी शिजलेला आहे, चिकट वगैरे झालेला नाही। तर आपल्याला असाच पास्ता शिजवून घ्यायचा, एकदम परफेक्ट होते मग पास्ता आपला। चला तर मग आता आपला पास्ता शिजून झालेला आहे। आता आपली दुसरी टेप सगळ्या भाज्या आपण शिजवून घेऊया। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय थोडंसं बटर। तर मी ह्याच्यामध्ये ना अर्ध बटर आणि अर्ध तेल टाकणार आहे। तुम्ही हवं तर बटर पण टाकू शकता पूर्णपणे किंवा तेल टाकू शकता। तर इथं मी अर्ध बटर टाकलेलं आहे, अर्ध तेल टाकलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण, थोडासा असा लसूण थोडासा परतून देऊया। तर ह्याच्यामध्ये आपण लसूण परतून झाला तर आपण ह्याच्यात कांदा घालून 2 मिनिटं अगदी आपण ह्याला कांद्याला परतून घेऊया। कांदा झालेला आहे 2 मिनिटं परतून। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची शिमला मिरची, तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालायचं गाजर, त्यानंतर ही उकडलेला मक्का, त्याला अगदी 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। फास्ट गॅसच ठेवलेला आहे मी, फास्ट गॅसवरतीच आपल्याला याला परतून घ्यायचं। तर सगळ्या भाज्या आपल्याला फास्ट गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत, कमी गॅसवरती शिजवायचे नाहीत। कमी गॅसवर जर शिजवल्या तर आपल्या भाज्या सॉफ्ट होत्यात, फास्ट गॅसवर जर शिजवलं तर आपल्या भाज्या क्रंची होत्यात। त्यामुळे फास्ट गॅसवरच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या। तर आता ह्याच्यामध्ये घालू आपण काळी मिरी पावडर, मध्ये ऑरेगनो घालून घेऊया, रेड चिली पेस्ट, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला। त्याच्यानंतर आपण आता ह्याला सगळं मिक्स करून घेऊया। तर आता आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत। तर आता ह्याच्यामध्ये आपण पास्ता घालून घेऊया। ह्याच्यामध्ये आता पास्ता घातलेला आहे, तर पास्ता घालून आपल्याला ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर आता मी पास्त्याचा गॅस बंद करते। तर आता ना आपला पास्ता सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत। तर आता राहिला आपला फक्त व्हाईट सॉस, तर ते आता आपण करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं, एक दुसरी कढई घ्यायची, आपल्याला ह्याच्यात बटर टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये पीठ घालायचं आपल्याला गव्हाचं 1 चम्मच। तर आता ह्याला चांगलं आपण असं भाजून घेऊया, एकदम खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं।
चांगलं असं लालसर गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. हे बघा चांगलं असं लाल भाजलेलं आहे खरपूस एकदम. आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं 1 कप दूध. दूध घातल्याच्या नंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर आता जरी तुम्हाला वाटत असलं हे पातळ आहे तर पातळ नाही, वर दूध तापलं का नाही तर एकदम क्रीमी होतं. तर हे बघा आता आपलं क्रीमी झालेलं आहे. तर आपल्याला जास्त पण घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्याच्या नंतर जास्त घट्ट होतं, म्हणून आपल्याला अशीच कंसिस्टन्सी ठेवायची. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. तर मीठ ह्याच्यामध्ये थोडंच टाकायचं आहे, कारण आपण पास्ता उकळताना पण मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकते. त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी, थोडासा चिली पेस्ट, ऑरेगानो. तर आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ चांगलं. तर आपण आता ह्याच्यामध्ये ना चीज स्लाइस टाकून घेऊया. तर मी ह्याच्यामध्ये ना 2 चीज स्लाइस टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण असा चांगला त्याला मिक्स करून घेऊ. अगदी ह्याला आपल्याला 2 मिनिट चीज मिक्स होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये चांगलं चीज असं मेल्ट झालेलं आहे. तर बघू शकता आपला मस्त असा क्रीमी सॉस झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पास्ता टाकून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊया. पास्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याला अगदी 2 मिनिट शिजवून घ्यायचं. बघू शकता आपला एकदम क्रीमी आणि कलरफुल पास्ता झालेला आहे. चला तर मग आता आपला पास्ता तयार आहे. तर तुम्हाला जर लगेच पास्ता खायचा असला तर सॉसची थिकनेस बरोबर आहे. जर तुम्हाला थोड्या वेळाने खायचा असला, जरा थांबून जर खायचा असला, तर तुम्ही जरा थोडासा पातळ सॉस करू शकतात, कारण थंड झाल्याच्या नंतर ना सॉस आपला असा आटून येतो, म्हणजे घट्ट होतो. त्यामुळे जर तुम्हाला नंतर खायचं असलं तर तुम्ही थोडासा पातळ सॉस करू शकतात. तर हे आता तर मला लगेच खायचं आहे, कारण माझ्या मुलांना एवढा वेळ नाहीये. त्यांना पास्ता केल्यावर असा दम निघत नाहीये, त्यामुळे मी अशीच सॉसची थिकनेस ठेवलेली आहे. कॅफे स्टाईल पास्ता आपला बनवून तयार आहे. काय क्रीमी आहे बघू शकता. चला तर मग आपला कॅफे स्टाईल क्रीमी पास्ता बनवून तयार आहे. तर हा खूपच छान होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या तर मुलांना खूप आवडतो. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.